नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. रायाने आता मिस फायरला मुंबईवरनं सुखरूप घरी आणलेलं असतं. तर घरी येताच आता मंजिरी आणि रायाच्या हळदीची तयारी झालेली असते. तर ऐन हळदीच्या कार्यक्रमात मिहीरचा फोटो बघताच रायासमोर आता मिहीरचा कसा भूतकाळ उभा राहणार हे आपण लवकरच बघूया. तर इथे राया आता इन्स्पेक्टर साहेबांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेला असतो. त्याच वेळेस निखिल आता सगळे काही जे पुरावे असतात बिबट्याबद्दलचे ते सगळे घेऊन आता रायभाऊकडे येतो आणि लागतो, रायदादा थांब, अरे हे बघ मला तुला काहीतरी दाखवायचंय. तेव्हा राय मला लागतो, हे बघ निखिल माझ्याकडे वेळ नाही आहे, इथे मी इन्स्पेक्टर साहेबांना भेटायला आलो होतो पण ते मला भेटले नाही म्हणून मी तातडीने निघालोय, मला जावं लागेल. तेव्हा लगेच निखिल मला लागतो, रायदादा थांब, तुझ्या भल्यासाठी मी इकडे आलोय, हे बघ मला काय सापडलंय ते तर बघ. तेव्हा रायम लागतो, काय सापडलंय? त्यावर लगेच आता निखिल म्हणू लागतो, अरे मी सगळ्या पेपरमधल्या बातम्या वगैरे सगळं काय ऐकलंय आणि हे बघ मी त्या बातम्या तुझ्यासाठी घेऊन पण आलोय. अरे बघ सगळीकडे हेच सांगितलं जातंय की तो बिबट्या जो होता ना आपल्या जंगलात, म्हणजे ती मादी बिबट्याची, ती आजारी होती, तिचे दात खराब झालेले होते आणि तिची नखही खराब झालेली होती. हा म्हणजे ती लोकांवरती हल्ले करत होती पण कुणालाही भक्ष करत नव्हती. त्यामुळे आपल्या मंजिरीताईलाही तिने भक्ष केलं नसेल. रायाभाऊ आपली मंजिरीताई नक्कीच कुठेतरी असेल. तेव्हा लगेच आता राया पटकन ते सगळे काही पेपर जे निखिलने आणलेले असतात ते हातात घेतो आणि बघू लागतो, अरे खरंच ना, अरे यात तर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पण आहे आणि त्यातही सांगितलंय की हा बिबट्या आजारी होता, तो कुणाचाही भक्ष करू शकत नव्हता, खूप दिवसांपासून तो फक्त हल्ले करत होता. याचा अर्थ त्याने मिस फायरवरती फक्त हल्ला केला असेल पण भक्ष केलं नसेल मिस फायरला. मग आपली मिस फायर कुठे असेल? मग हे सगळे रिपोर्ट जर खरे तर मग मिस फायरचे DNA टेस्ट त्या बिबट्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बरोबर कशी काय जुळली? नाही, नक्कीच मोठं गौड बंगाल दिसतं या निखिल. तेव्हा निखिल म्हणू लागतो, हो दादा, आणि आता आपल्याला हे शोधून काढावंच लागेल. तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो, याचा अर्थ म्हणजे ज्या डॉक्टरनी पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बनवलेत ना तिथेच पाणी मुरतंय आणि मला आता या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल, ते पण लगेच. असे म्हणत आता राया पटकन आता इन्स्पेक्टर साहेबांना फोन लावतो आणि मला लागतो, कुठे आहात तुम्ही? मी पोलीस स्टेशनला आलो होतो पण तुम्ही भेटला नाही. बरं मला एक सांगा, आज म्हणजे आपल्याला जे बिबट्या मादीचे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट पाठवले गेलेत ना ते कुठल्या हॉस्पिटलमधून आलेत, कुठल्या डॉक्टरने पाठवलेत, सांगा बरं त्यांचं नाव. आता इन्स्पेक्टर साहेबांनी रायाला ते नाव वगैरे सांगितलेलं असतं. तेव्हा रायाला लागतो, ठीक आहे. असे म्हणत राया आता मनाशीच म्हणू लागतो, बेट्या तू जर हे सगळं करत असशील ना तर मी तुला सोडणार नाही. असे म्हणत आता तडकच राया मात्र डॉक्टरच्या शोधात निघालेला असतो. तर इकडे रात्रीची वेळ झालेली असते. डॉक्टर मात्र मस्त आपल्या घरात आरामात झोपलेला असतो. राया मात्र आता हातात चाकू घेऊन या डॉक्टरच्या घरात प्रवेश करतो. डॉक्टरच्या समोर जाऊन आता रायाने असा डॉक्टरच्या जवळ अगदी चाकू पकडलेला असतो. त्याच वेळेस त्या डॉक्टरला जाग येते. तेव्हा तो खडबडून उठतो आणि म्हणतो, ए कोण आहे तू? तू कोण आहे आणि असा आतमध्ये कसा आला? निघ इकडनं बाजू राहू, मला काही करायचं नाही. तेव्हा रायम लागतो, अजूनपर्यंत तर तुला काही केलं नाही पण आता मी जे काही विचारेन ना त्याची उत्तरं खरी द्यायची. जर काही खोटं सांगितलं ना तर बघ हा चाकू तुझ्या पोटात आरपार जाई ना, नीट लक्षात ठेव. बोल, पटापटा बोलायचा, सांग पटकन. तेव्हा लगेच तो डॉक्टर मला लागतो, काय काय सांगायचंय आणि काय विचारणार आहे तू? हे बघ मी काही केलेलं नाही. तेव्हा रायम लागतो, खरं सांग, त्या बिबट्या मादीचे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदललेस का तू? खोटे रिपोर्ट बनवलेत ना, लवकर बोल. हे बघ मला समजत हवे का, ती बिबट्या मादी आजारी होती आणि ती कुणाचंही भक्ष करू शकत नव्हती. मग मंजिरीचे आणि त्या बिबट्या मादीच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट कसे जुळाले, लवकर सांग. तेव्हा लगेच तो डॉक्टर काही नाही बोलता आता बेडवरनं खाली उतरतो आणि पळ काढतो. पण इकडे हॉलमध्ये बाहेर एका दरवाजात डिपिकल लपलेलं असतं आणि दुसऱ्या दरवाजात डंकी. आता दोघेही त्याला पकडतात. तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, डॉक्टर साहेब अहो एवढी कसली घाई आली बाहेर जाण्याची? अहो थांबा की अजून तुमची खातिरदारी व्हायची बाकी आहे. असे म्हणत पाठीमागनं राया येतो आणि डॉक्टरचा गळा पकडतो. आता बोलतोस का खुपसो तुझ्या पोटात? हा चाकू लय जंतर या, एकदा का खूप असला की तू ढगात पोचलास म्हणून समज. आणि माझ्याकडे जास्त वेळ नाही, खरं उत्तर द्यायचं नाहीतर तुझा खेळ खलास. पकडा रे याला. त्याच वेळेस आता राया मात्र चाकू घेऊन डॉक्टरजवळ येणार. तेच तो डॉक्टर म्हणतो, खोटे बनवले पण मला जसं सांगितलं तसंच केलं मी.
ते रिपोर्ट मॅच करायला सांगितले होते म्हणून मी केले. तेव्हा राया लागतो सांगितले आणि तू केले, पण ते कसं शक्य आहे? अरे पण बिबट्याने भक्ष्य केलाच नाही ना. तेव्हा लगेच आता ते डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा मला तसं सॅम्पल पाठवलं गेलं होतं आणि त्याप्रमाणेच मी रिपोर्ट बनवलेत. तेव्हा राया म्हणू लागतो, काय कसले सॅम्पल पाठवलेत? त्याच वेळेस आता लगेच तो डॉक्टर म्हणू लागतो, एक नख आलं होतं माझ्याकडे आणि ते बरोबर ते DNA सॅम्पलशी जुळलं आणि मग मी रिपोर्ट बनवले. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, काय नख कोणी पाठवलं होतं आणि कुठनं आलं होतं? काही सांगशील का? त्याबद्दल काही माहिती आहे का? तेव्हा त्या डॉक्टरला आता इथे पाठीमागचे काही क्षण आठवतात. एक व्यक्ती हे पार्सल घेऊन त्याच्यापर्यंत आलेलं असतो. त्याचं जे पार्सलचं पोस्टर असतं ना ते त्याला आठवतं. तेव्हा तो रायाला म्हणू लागतो, आहे माझ्याकडे एक सबूत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, थांबा मी आणतो. असे म्हणत तो धावतच रूममध्ये जातो आणि जे पार्सलचं पॉकेट असतं त्यात नकही असतं ते घेऊन येतो. आता मात्र राया पटकन त्यावरती पत्ता बघतो तर तो पत्ता मुंबईचा असतो, कमलनगरचा. तेव्हा राया लागतो, टिपिकल डंकी, याचा अर्थ आपली मिस फायर मुंबईला आहे. आपल्याला लवकरात लवकर मुंबई गाठावं लागेल आणि मिस फायरला सुखरूप घरी आणावं लागेल असे आता रायाने ठरवलेलं असतं. तर इथे आता मुंबईला मंजिरीला एका अडगळीच्या अशा अंधाऱ्या खोलीत ठेवलं गेलेलं असतं. मंजिरी मात्र बेशुद्ध असते, ती आता खाली पडलेली असते. त्याच वेळेस आता इकडे तिच्याजवळ एक माणूस असतो, तो मात्र सारखा तिथे गरके घालत असतो. तो माणूस म्हणजे जयचा तो तस्करी मित्रच, ज्याने बिबट्या देण्यात जयला मदत केलेली असते. तोच मित्र आता मंजिरीच्या राखणास तिथे बसलेला असतो. तेवढ्यात आता त्याला निक्कीचा फोन येतो. आता मात्र फोनच्या रिंगमुळे मंजिरीला जरा शुद्ध आल्यासारखे झालेले असते. आता धुरकट मंजिरीने डोळे उघडलेले असतात, तिला थोडंसं दिसत असतं. त्याच वेळेस आता तो मित्र लगेच निक्कीचा फोन उचलतो आणि लागतो, काय बोला पटकन. तेव्हा निक्की मला लागते, त्या रायाला समजलं या ती मंजिरी जिवंत आहे आणि ती मुंबईला आहे, तो तडक मुंबईला निघालाय. त्यामुळे आता आपल्याला जास्त वेळ वाया घालून चालणार नाही. तो राया आहे, राया एकदम वादळासारखा या. त्यावर लगेच आता तो जयचा मित्र म्हणू लागतो, मग आता काय करायचं? त्याने जर मला पकडलं तर मी काय करू? नाही, ही तर मोठी रिस्क आहे. तेव्हा निक्की म्हणू लागते, हो ना, मग मी सांगते तसं कर. त्या मंजिरीला मारून टाक, लगेच तिला संपून टाक. एकदा का ती मंजिरी मेली की तू तिकडनं निघून जा. म्हणजे कसं, तू पकडलाही जाणार नाही आणि ती मंजिरी संपेल. त्या मंजिरीला आता संपवावंच लागेल. त्यामुळे मी म्हणते तेच कर. तेव्हा जयचा मित्र म्हणू लागतो, ठीक आहे, मी मंजिरीला संपवतो, काम होऊन जाईल. असे म्हणत तो आता फोन बंद करतो. त्याच वेळेस इकडे घरी मात्र नानाजीजी सगळ्यांना आता आनंदाची बातमी सांगण्यासाठी राया घरी आलेला असतो. नानाजीजी आपली मिसफायर जिवंत आहे. तेव्हा नानाजीजीला एवढा कसा आनंद झालेला असतो. सगळेजण खूपच खुश झालेले असतात. कुठे मंजिरी? ती कुठे? कधी आणणार आहे तू तिला? बोल ना. तेव्हा राया लागतो, हे काय मी तिला आणायलाच चाललोय. आपली मिसफायर मुंबईला आहे. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो, मुंबईला एवढ्या लांब? अरे बापरे, पण जाऊ दे, ती सुखरूप जर असेल ना, सगळं काय ठीक आहे ना? तेव्हा राया लागतो, हो जीजी, आणि मी लगेच आता मिसफायरला घेऊन जाणार आहे. तेव्हा जीजी म्हणू लागते, राया ये पटकन घेऊन ये आपल्या मंजिरीला मुंबईवरनं. मी एक काम करू का, मी पण येते तुझ्याबरोबर, कधी मंजिरीला भेटेल असं झाले रे मला. त्यावर राया म्हणू लागतो, नाही जीजी, तुम्ही नाही येऊ शकत. अहो आता मिसफायरला मी आणायला जाणार, मग इथे तयारीला लागायला नको का? तिच्या स्वागताची तयारी करा, मस्त धूमधडाक्यात मिसफायरचं स्वागत करून आपण तिला घरात घेऊया, चालेल? तेव्हा नाना म्हणू चालेल राया, तू जा पटकन, वेळ व्हायला घालू नको, पटकन मंजिरीला घेऊन ये. असे म्हणत आता राया मात्र तडक मुंबईला निघालेला असतो. तर इकडे तर निक्कीच्या सांगण्यावरनं आता जयचा जो मित्र असतो त्याने आपल्या हातात एक मोठा चाकू घेतलेला असतो. तो आता मंजिरीजवळ येतो. तेव्हा आता मंजिरीला जराशी जाग आलेली असते. ती राया कुठे तू असे म्हणत असते. तेव्हा जयचा मित्र म्हणू लागतो, राया सारखा राया नाही हा, तो राया इथे येण्याआधी तुला संपवणार. त्या रायापर्यंत तू पोचणार नाही, त्याआधी तुला मी ढगात पोचवणार. असे म्हणत आता लगेच तो जयचा मित्र मंजिरीच्या पोटात चाकू खुपसवणार. तेच आता इथे राया आलेला असतो. आता मात्र राया पटकन लगेच तो चाकू आपल्या हातात पकडतो. आता रायाने घट्ट चाकू आपल्या हातात पकडल्यामुळे रायाच्या हातातनं रक्त येऊ लागतं. ते रक्त मात्र आता इथे देवाच्या कृपेने मिसफायरच्या भांगावरती पडत असतं. तर आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस आता राया लागतो, माझ्या मिसफायरवरती हात उचलला तू, सोडणार नाही, आता तुझी सुट्टी नाही, कुट्टी होणार. असे म्हणत आता राया जोरदार दिशेच्या हातनं तो चाकू हिसकावून घेतो आणि त्याला एक चापट मारून असं कानफटात मारून जोरात दिशे लांब लोटून देतो आणि पटकन मंजिरीला उठून बसवतो. मिसफायर, तू ठीक आहे ना?
तुला काही झालं नाही ना मिस्टर? आता रायाने मंजिरीला उठून एका ठिकाणी बसवलेलं असतं. आता मात्र तू जयचा मित्र पुन्हा रायावरती हल्ला करणार. तेच आता राया मात्र जोरजोरात त्याला मारू लागतो. तिथे जे काही गाड्यांचे टायर वगैरे ठेवलेले असतात ते घेऊन आता रायाने जोरजोरात त्याला मारायला सुरुवात केली असते. आता मात्र जयचा मित्र बेहाल झालेला असतो. तो खाली पडलेला असतो. राया एक दावा हातात घेतो आणि त्याचा गळा आवळतो. तू माझ्या मिसफायरला मारण्याचा प्रयत्न करत होता, आता मी तुला सोडणार नाही, असे म्हणत राया त्याचा गळा आवळू लागतो. मंजिरी आता रायाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. राया, तिला काही एवढं फारसं बोलताही येत नसतं, पण ती आता रायाला थांबवण्यासाठी त्याला आवाज देत असते. राया थांब, असं नको करू. तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब, हवालदार सगळेजण धावत येतात. रायाने समद्यांना मिस फायरच्या शोधासाठी आणलेलं असतं. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेबांना तर राय सोड त्याला, हे बघ कायदा हातात घेऊ नको, त्याला शिक्षा होणार पण कायद्याने. तेव्हा लगेच राय लागतो, इन्स्पेक्टर साहेब याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. खरं तर तुम्ही बंदूक काढा आणि याच्या छाताडात गोळ्या घाला, हाच लायकीचा आहे. याच्यामुळे पंढरपुरातले निष्पाप प्राण गेलेत. याच्यामुळेच तो पंढरपुरात बिबट्या आला होता, कारण तो बिबट्या यानेच त्या घोरपडेला दिला होता. त्यामुळे याला जिवंत सोडू नका, मारून टाका. त्यावर इन्स्पेक्टर साहेब लागतात, राया तू काळजी करू नको, आम्ही आमचं काम करतो, याला नक्की शिक्षा होणार, पण तू आता मंजिरीला घरी घेऊन जा. असे म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब मात्र त्या माणसाला घेऊन तिकडनं निघालेले असतात. तेव्हा राया पटकन पळतच मिसफायरजवळ येतो. मिसफायरला मिठी मारतो. मिसफायर तू ठीक आहे ना? तुला काही झालं नाही ना? तेव्हा लगेच मंजिरी येऊन लागते, राया बरं झालं तू वेळेवर आला, नाहीतर आता मी. तेव्हा राया लागतो, नाही नाही मिसफायर, तुला काही बी होणार नाही, तू माझा जीव आहे, असं कसं काही होईल तुला? नाही नाही नाही, तुला काही नाही होऊ शकत मिसफायर, माझं मन मला सांगत होतं, माझी मिसफायर जिवंत आहे. सगळ्या जगाने जरी सांगितलं ना ती गेली तरी मी मानलं नाही. माझा विश्वास होता माझी मिसफायर मला सोडून जाऊ शकत नाही, आणि शेवटी ते खरंच झालं. असे म्हणत आता राया मात्र मिसफायरचा चेहरा आपल्या रुमालाने पुसू लागतो. तेव्हा लगेच आता मिसफायरला तो विचारू लागतो, मिसफायर अगं त्या दिवशी तू मला शोधण्यासाठी जंगलात आली होती, मग त्यानंतर काय झालं? तू अचानक इकडे मुंबईला कशी आली? तेव्हा मंजिरी येऊ लागते, राया अरे मी तुला शोधत शोधत जंगलात आले होते, मी तुला इकडे तिकडे शोधत होते, आवाज देत होते. त्याच वेळेस आता त्या झुडपातनं एक माणूस आला. तो माणूस म्हणजे जयचा मित्रच असतो. आता ते पाठीमागचे क्षण इथे दाखवले जातात. तर आता त्या माणसानेच मंजिरीवरती हल्ला केलेला असतो आणि मंजिरीला ओढतच तिकडनं घेऊन तो बाजूला गेलेला असतो. आता यापुढनं मंजिरीला काही आठवत नाही. त्यानंतर राय मी इथे कसे पोचले मला खरंच काही माहिती नाही. तेव्हा राय लागतो, बरोबर ठीक आहे मिसफायर, घरी नाना जीजी सगळेजण आतुरतेने वाट बघतायत, आपल्याला निघावं लागेल. असे म्हणत आता राया मिसफायरला घेऊन पंढरपुराकडे निघालेला असतो. तर इकडे आता निक्कीला फोन येताच ही बातमी समजलेली असते की मंजिरी रायाला सापडली, आणि त्याचा निक्कीला खूपच राग आलेला असतो. भडकलेली निक्की आता रागाच्या भरात आपला मोबाईल फेकून देते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, निक्की आता रागून काही उपयोग होणार नाही, तुझा प्लॅन फ्लॉप झालाय. अगं त्या रायाला मंजिरी सापडली. तेव्हा निक्की म्हणू लागते, नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत, एवढं सगळं करू नये, शेवटी रायाने मंजिरीला शोधलंच तर. नाही, माझं रायावरती प्रेम आहे, आणि आता जर त्या राया आणि मंजिरीचं लग्न झालं तर? तेव्हा शशिकला म्हणू लागते, होणारच, आता गावकरी सगळे त्या दोघांचं लग्न लावायला तयारच असतील ना. तेव्हा निक्की येऊन लागते, नाही, मी राया आणि मंजिरीचं लग्न कधी होऊ देणार नाही, शक्यच नाही आहे ते. त्याच वेळेस आता लगेच जीजी येते. आता मात्र जीजी खूपच तोऱ्यात येते शशिकला आणि निक्कीजवळ. त्याने लागते, शशिकला निक्की होणार, रायाचं आणि मंजिरीचं लगीन होणार, तुम्ही किती बी काय बी प्रयत्न करा, शेवटी तुमचे प्लॅन फसले जाता. रायाला मंजिरी सापडली. आत्ताच मला रायाचा फोन आला होता आणि तो तडक मंजिरीला घेऊन निघाला बरं का, आणि तशी आम्ही तयारीही सुरू केली. त्यामुळे आम्ही आता हळदीची तयारी झाली जवळपास, तुम्ही काळजी करू नका. आता तुम्ही कितीही नाही म्हणाला ना तरी तुमच्या नाकावर टिचून आम्ही राया आणि मंजिरीची हळद लग्न पार पाडणार, ते पण आज हळद आणि उद्या लग्न. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, म्हातारे लय चुरूचुरू बोलते हा. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, बोलणारच, माझ्या लेकीचं लग्न आहे ना, आणि ती जिवंत आहे, सगळं गाव सांगत होतं मंजिरी गेली, तुम्ही दोघी तेच सांगत होता ना, पण माझा एकटा राया म्हणत होता माझी मंजिरी जिवंत आहे, तिला काही झालेलं नाही, आणि बघा शेवटी त्याने खरं करून दाखवलं आणि तो मंजिरीला घेऊन आलाय. त्यामुळे आता तुम्ही काही प्लॅनमध्ये करू नका, आता खुशाल लग्नाला या, मस्त एन्जॉय करा. कितीही काही केलं तरी आता राया मंजिरीचं लग्न होणार आहे, त्यामुळे तोंड गोड करा बरं, चला पटकन. तेव्हा शशिकला मला लागते, तुझी साखर ठेव तुझ्याजवळ, मला नको या.
त्यावर जिजी म्हणू लागते, शशिकला आता तोंड जास्त चालवायचं नाही, ते फक्त गोड करायचं. असे म्हणत जिजीने आता जबरदस्तीने शशिकलाच्या तोंडात साखर कोंबलेली असते. शशिकला मात्र ती साखर थुंकून टाकते. त्याच वेळेस निक्की म्हणू लागते, म्हातारे. तेव्हा जिजी म्हणू लागते, देणार, तुला पण देणार निक्की, चिडचिड करू नको. अगं आता शेवटी गोड तोंड करायचं म्हटल्यानंतर सगळ्यांचंच करावं लागेल ना, घे घे तुला साखर दे. तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते, म्हातारे सांगितलं ना मला नकोय, आणि मी मंजिरी आणि रायाचं लग्न होऊ देणार नाही. तेव्हा जिजी म्हणू लागते, होणार. आता राया आणि मंजिरीचं लग्न कोणीही थांबवू शकत नाही, त्यामुळे आता चला पटकन बाहेर, समधी तयारी झाली, एवढ्यात येतीलच. ते काय आता आवाज येतोय वाटतं. तेवढ्यात आता रुजिदा नाना जिजीला आवाज देऊ लागतात, चल उमे पटकन, मंजिरी राया आलेत. तेव्हा जिजी म्हणू लागते, अरे बापरे, चला चला माझ्या मागणं चला, इकडे कशाला डोक्यात डोके घालून बसताय, आता तुमचा काही प्लॅन करून उपयोग होणार नाही, चला चला स्वागताला चला, मी मस्त तयारी केली, या पटकन माझ्या पाठीमागे. असे तोरच सांगून आता जिजी मात्र तिकडनं बाहेर निघून जाते. निक्की आणि शशिकलाला मात्र खूपच राग येतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, लय चुरूचुरू बोलते ही म्हातारी, या म्हातारीची ना जीभ हासडून तिच्या हातात द्यायला पाहिजे. आता इकडे गावकरी मात्र नाचत गात मस्त फुलांचा वर्षाव करत मिस फायरला रायाबरोबर इकडे घरी घेऊन आलेले असतात. सगळेजण खूप आनंदात असतात, डिपिकल डंकी नाचत असतात. त्याच वेळेस आता इथे दरवाजातच नाना जिजी रुजिदा सगळेजण आता मिस फायरची वाट बघत तिच्या औक्षणासाठी थांबलेले असतात. आता मात्र मंजिरीला बघता जिजीच्या डोळ्यातनं खळाखळ पाणी यायला लागतं. तेव्हा राया लागतो, जिजी हे बघ आपली मिस फायर आली बरं का. जिजी पटकनच आता मिस फायरला मिठी मारते आणि मला लागते, मंजिरी तुला काही झालं नाही ना, तू बरी आहेस ना. तेव्हा लगेच मंजिरीला लागते, नाही जिजी आता रडू नको बरं, मी आले की नाही घरी. तेव्हा जिजी मला लागते, नाही नाही रडत नाही, मी आधी औक्षण करून घेते. आता जिजी राया आणि मंजिरी दोघांचंही औक्षण करते. त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणू लागतात, चला या क्षणाची कुणालाही जळकुटी उठू शकते आणि मग आपल्याला दृष्ट लागू शकते की नाही, मग चला तुमच्या दोघांची दृष्ट काढतो मी. असे म्हणत नानाने आता मंजिरी आणि रायाची दृष्ट काढलेली असते. त्याच वेळेस मंजिरी मात्र नानाजीजीकडे बघू लागते. तेव्हा राया लागतो, मिस फायर नानाजीजी मला काय वाटतं, आता समजा काही सुरळीत झालं आहे ना, मग आपण तयारीला लागायचं का, मग म्हणजे कसं आहे ना, हळद आणि उद्याच लग्न उरकून टाकायचं का. मंजिरी आता हो म्हणू लागते. तेव्हा राया म्हणू लागतं, चालेल जिजी मग. तेव्हा जिजी म्हणू लागते, चालेल नाही राया, धावेल. अरे जेव्हा तुझा फोन आला ना, तू मंजिरीला घेऊन निघालाय, तेव्हाच आम्ही समद्यांनी हळदीची तयारी करून ठेवली, चला चला आपल्याला हळद लावायला घ्यायची, चला पटकन. राया मंजिरी मात्र खूपच खुश असतात. सगळे गावकरी मस्त आता हळदीसाठी तयार होऊन मस्त पिवळ्या रंगाचे ड्रेस, साड्या वगैरे घालून आलेले असतात. सगळ्यांची धामधूम चालू असते. जिजी खूप छान नटलेली असते, तयार झालेली असते. तर इकडे रायाही आपल्या रूममध्ये मस्त हळदीसाठी तयार झालेलं असतं. छान असा पिवळ्या रंगाचा कुर्ता, त्यावरती काळ्या रंगाचा कोट घालून मंडोळ्या बांधून राया मात्र आता आपल्या आईच्या रूमजवळ येतो. आता रायाची आई खूपच खुश असते, कारण घरात लग्न करे म्हटल्यानंतर धामधूम सगळं काही असतं ना. रायाच्या आईलाही खूप आनंद झालेला असतो. ती आपली एकटीच गप्पा मारत असते, हसत असते. राया दरवाजातनं तिच्याकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो, आये अगं किती खुश आहेस ग तू, पण या रायाला आज तुझा आशीर्वाद हवा होता ग. हा राया तुझ्याजवळ आला तर तू हा आनंद सोडून बाजूला पळशील, पण काय करू आहे, मला तू माझ्या या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात हवी ग. असे म्हणत आता राया आपल्या आईकडे बघू लागतो. तेवढ्यात मंजिरी येते आणि लागते, राया काय झालंय. त्यावर राया लागतो, मिस फायर अगं घरात लग्न आहे म्हणून आई किती खुश आहे बघ ना गं. मला आईच्या चेहऱ्यावरचा हाच आनंद बघायचा होता. आपल्या लग्नामुळे एवढी खुश आहे आई, पण ती आपल्याला आशीर्वाद देईल का गं. माझी इच्छा होती की आईने मला हळद लावावी, ती लावेल का मला हळद. तेव्हा मंजिरी लागते, राया तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही ठीक होईल. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये इथे मोठा ट्विस्ट आलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे आता हळदीचा कार्यक्रम चालू झालेला असतो. तेव्हा जिजी मात्र आता आपल्या रूममध्ये आलेली असते. जिजीने आता कुठेतरी दडवलेला मिहीरचा फोटो बाहेर काढलेला असतो, कारण आजपर्यंत तरी आपल्याला मंजिरीच्या घरात कुठेही मिहीरचा फोटो दिसला नाही, पण आज जिजीने तो फोटो बाहेर काढलेला असतो. तेव्हा जिजी त्या फोटोकडे बघू लागते आणि लागते, मिहीर आज तुझी जागा माझा दुसरा मुलगा राया घेतोय. आज मंजिरीच्या आयुष्यात तुझी जागा राया घेणार आहे. तो तुला कधी भेटला असताना तुलाही खूप आवडला असता, असा आहे माझा राया. अशा आता मिहीर बरोबर जिजीच्या गप्पा चालू असतानाच आता राया येतो. आता मात्र राया, जिजी जिजी कुठे आहात तुम्ही, चला पटकन डान्स करायला.
जिजी मात्र घाबरते, कारण तिला मिहीरचा फोटो लपवायचा असतो ना. त्याच वेळी जिजीच्या हातनं तो फोटो धपकन खाली पडतो. आता मात्र त्या फ्रेमला ज्या काचा असतात ना लावलेल्या, त्या फुटलेल्या असतात. त्याच वेळेस आता मात्र रायाचं लक्ष त्या फोटोकडे जातं. तेव्हा राया म्हणू लागतो, जिजी हे कोण आहे? त्याच वेळेस जिजी म्हणू लागते, राया हा माझा मुलगा मिहीर आहे. आता मात्र मिहीरचा फोटो बघताच रायाला धक्का बसतो. रायाला मात्र इथे त्याचा पाठीमागचा भूतकाळ आठवू लागतो. त्या रात्री म्हणजे हा मिहीर होता. म्हणजे मिसफायरच्या मिहीरच्या मरणाला हा राया जिम्मेदार आहे. आता नेमकं रायाच्या बाबतीत आणि मिहीरच्या बरोबर हा काय भूतकाळ असेल? आणि आता राया हा भूतकाळ समोर येताच मिसफायरबरोबर लग्न करेल का? नेमकं काय होईल मित्रांनो, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.